उजळाईवाडी इथं गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली। अटक केलेले तिघेही सातारा जिल्ह्यातील आहेत। या तिघांकडून 22 किलो गांजा, एक कार आणि एक स्पोर्ट्स बाईक असा सुमारे 12,17,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। करवीर तालुक्यातील उजळाईवाडी इथल्या तलावाजवळ गांजाची विक्री करण्यासाठी काही तरुण येणार होते। याबाबतची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांच्या पथकानं या ठिकाणी सापळा रचला होता। या दरम्यान स्पोर्ट्स बाईकवरून आलेल्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं। राजकिरण जयवंत मोरे असं त्याचं नाव असून तो सातारा जिल्ह्यातील मालधन इथं राहणार आहे। त्याच्याकडून 2 किलो वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला। याचवेळी या ठिकाणी एका कारमधून आलेल्या सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी इथला संतोष दिनकर माने आणि माझगाव इथला सोमनाथ रघुनाथ मंडले या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्याकडून 20 किलो वजनाचा गांजा जप्त केला। गांजाची विक्री करणारे राजकिरण मोरे, संतोष माने आणि सोमनाथ मंडले या तिघांना अटक करून पोलिसांनी 5.5 लाख रुपये किमतीचा 22 किलो गांजा, एक कार आणि एक स्पोर्ट्स बाईक असा सुमारे 12,17,750 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। अटक केलेल्या या तिघांना पुढील तपासासाठी गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले।